ज्यांनी या मूळ जमिनीचा मालक बनवलं म्हणूनच इथं राहणारा फक्त आदिवासीच नव्हे तर इथं राहणारा प्रत्येक धर्माचा माणूस ज्याच्या उपकारांच्या छायेखाली इथं राहतो आहे ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंना 2 वेळा मृत्यूच्या दारातून सोडून आणून आदिवासींना मोठेच स्थान देणारे राया ठाकर आणि 21व्या वर्षी या निसर्गासाठी बलिदान देऊन आदिवासी विचारधारा जगात पेरणारे नाग्या कातकरी या सर्व बंडकऱ्यांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. निसर्ग पूजक हा आदिवासी आहे त्यामुळे मी नेहमी विनंती करतो का त्याच निसर्गाला पूजा, याला त्याला कवटाळून बसू नका. कारण 1 तारखेला आपला कार्यक्रम होता आणि आदल्या दिवशी प्रचंड पाऊस पडत होता. खरं तर काही जणांना वाटत होतं उद्या जोरात पाऊस पडावा यांचा कार्यक्रमच नाही झाला पाहिजे, पण आम्ही त्या निसर्गाचे पूजक आहोत म्हणून त्या निसर्गानं तेव्हा पण आमच्यावर छाया धरली आणि आजही तुम्ही आल्यापासून बघत आहात जेव्हापासून आपण बसलो तेव्हापासून ऊन आहे. त्याचमुळं जो निसर्ग आपला आहे त्या निसर्गाच्या चरणी अर्जुन राहिलो तरच आपण टिकू. याला त्याला उराड्यावर घेतलं तर आपण टिकणार नाही. खर तर 1 तारखेच्या कार्यक्रमामध्ये ही गोष्ट जाणवली आणि आजच्याही कार्यक्रमामध्ये आम्ही जे करतो आहोत ते चांगलं करतो आहोत आणि ठळकपणे करतो आहोत. ही सायकल ही त्याचंच प्रतीक होतं की लक्षात आल्यानंतर न थांबता काम करत आहे बिरसा ब्रिगेड. आणि म्हणून 1 तारखेच्या कार्यक्रमात सुद्धा आणि आजच्या कार्यक्रमात सुद्धा बिरसा ब्रिगेडवरती विश्वास ठेवणाऱ्या माझ्या असंख्य आदिवासी बांधवांना माझा मानाचा जय आदिवासी. मात्र हे करत असताना जे समाजाचं चुकते त्या चुकीच्या गोष्टी सुद्धा समोर आणणे हे आमचं काम आहे. 1 तारखेलाही तसंच झालं आणि आजही तसंच चालू आहे. आम्ही दसकरेला गेलो तर आम्ही बांध सापडतो पण जिथं मंडप टाकलाय तिथं आम्ही बसत नाही. आम्ही बांधावर जाऊन बसू. आम्ही लग्नाला गेलो तर आम्ही मंडपात बसत नाही, आम्ही बांधावर जाऊन बसतो. आणि आता आमचे बांधव तेच करत आहेत. किती दिवस बांधावर बसणार तुम्ही? अरे लोक रिया रॉकेट मधून मंगळावर गेली आणि आम्ही अजून बांधावच बसत असू तर त्याला जबाबदार हा दुसरा कोणता समाज नाही, त्याला जबाबदार तुम्ही आहात. आणि जर तुम्ही बदलत नसाल तर ही अपेक्षा ठेवू नका की आदिवासी समाज भविष्यामध्ये पुढे जाईल. त्यामुळे माझी सर्व समाज बांधवांना जे साईटला बसलेले आहेत एवढं ऐकूनही जर आपण येत नसाल तर परिस्थिती अवघड आहे. सर्वांना विनंती आहे का पटकन सगळ्यांनी उठून या ठिकाणी जी लोक बसलेली आहेत त्यांच्यामध्ये यायचं आहे. चला पटकन. खर तर आदिवासीवरचे अन्याय अत्याचार हे अनेक दिवसापासून सुरू आहेत. खरं तर मी प्रत्येक विषयावरती इथं सखोल चर्चा झालेली त्यामुळे मी काही फार वेळ बोलणार नाही. परंतु ज्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाला त्या बाबतीत मला एक गोष्ट फार आवडते. आपल्यात राहणारा जो एसटी समाज साधारण 1-2 घरं आपल्या गावामध्ये आहेत त्याच्यावर त्यांची संख्या नाही. पण बाबासाहेबांनी त्यांना 1957च्या दरम्यान सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 50 ते 2023 साधारण 70 वर्ष झाली आम्हाला त्यांना सांगून. 70 वर्षात तो समाज शिकला. 70 वर्षात शिकून तो समाज संघटित झाला आणि संघटित होऊन त्यांनी संघर्ष करायला सुद्धा सुरुवात केली. खरं तर आदिवासींच्या राघोजी भांगरे असतील किंवा बिरसा मुंडा असतील यांनी सुद्धा आपल्याला तोच संदेश दिला. पण आपल्याला शाळा मात्र लवकर मिळाल्या नाहीत. आपल्याला शाळा मिळाल्या 80-90च्या दशकात आणि त्यानंतर आता कुठं आम्ही शिकायला लागलो आणि आता आम्ही कुठं संघटित होत आहोत. संघर्ष तर अजून बाकी आहे. संघर्ष पाहायचाच असेल तर जरांगे पाटलांचा बघा एका दिवसामध्ये किती सभा घेतल्या, 49 सभा घेतल्या आणि समाज 24 तास त्यांची वाट पाहत बसत होता. तो संघर्ष आहे. चला माहिती आहे तो संघर्ष आम्हाला उभा करायचा आहे पण त्याच्या आधी आम्ही शिकलो पाहिजे आणि तोच शिकू नये याच्यासाठी जर सरकार काम करत असेल तर आपली तंगडेतोड सुरू झालेली आहे याचा सर्वांनी विचार करा. आणि म्हणून शासनाला बिरसा ब्रिगेडच्या वतीनं समाज बांधवांच्या वतीनं विनंती आहे की आम्हाला शेवटच्या टोकाचा निर्णय घ्यायला लावू नका. आदिवासी अजूनही शांतपणे मोर्चे आंदोलन करत आहे त्यातूनच हा विषय संपवा. 20 पटाच्या शाळा समूह शाळा करणारा आमचा पूर्णपणे विरोध आहे. पुनर्वसनचा मुद्दा हा अत्यंत गांभीर्याने आपल्याला घ्यावा लागेल. परंतु त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. मागील काही दिवसांपूर्वी गोळे आश्रम शाळेतला विद्यार्थी अभिषेक बबन गवारी हा
ब्लड कॅन्सरने मृत्यू पावला आणि त्याच्या पाठोपाठ पिंपळगण्याला सुद्धा पारधीवरून एक विद्यार्थी बुडून मृत्यू पावला. खर तर या सगळ्यामध्ये प्रमुख भूमिका होती ती आदरणीय गायकवाड साहेबांची. कारण याच्या आधी सुद्धा मोरमार साहेब आपल्याकडे घटना घडल्या, परंतु अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंट तयार करताना हा माणूस कसा वाचेल याच्यासाठी काम केलं. त्यामुळे जर मागच्या गोष्टी पाहिल्या तर जो मुख्याध्यापक आता तिसऱ्यांदा सस्पेंड झाला तो 2 वेळा सस्पेंड होऊन सुद्धा साहेब आपल्या तालुक्यात काम करतो आहे. या अधिकाऱ्यांची त्याच्यावर असलेली छाप आहे. मात्र गायकवाड साहेबांनी या दोन्ही प्रकरणामध्ये कागदोपत्री एवढं भारी काम केलं का त्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला. म्हणून मी आदरणीय गायकवाड साहेबांचा संपूर्ण बिरसा ब्रिगेडच्या वतीनं, आदिवासी विचार मंचाच्या वतीनं, समाजाच्या वतीनं जाहीर आभार मानतो. शेवटपर्यंत आम्ही तुमच्या चांगल्या कामासोबत आहोत. कुठे गेले गायकवाड साहेब? पुनर्वसनचा जो मुद्दा आहे, खरं तर आता सध्या गरज आहे. अनेक लोक म्हणत आहेत की आमची नावं त्या पुनर्वसनामध्ये नाहीत. काहींचं पुनर्वसन झालंय, काहींचं बाकी आहे. सर्वात आधी माझी तहसीलदारांना विनंती आहे की आपण कोणाचं झालंय आणि कोणाचं राहिलंय त्याची यादी प्रसिद्ध करायला पाहिजे. का किती जणांचं पुनर्वसन झालं आणि किती जणांचं राहिलंय, म्हणजे ज्यांचं राहिलं आहे त्यांच्यासाठी आपल्याला काम करता येईल. खरं तर या ग्रामपंचायती सतत स्वतंत्र ग्रामपंचायतचा विषय मांडत आहेत. जर आपण तिथल्या विकासाचा विचार केला तर निश्चितपणे कोणालाही त्याला वावगं वाटणार नाही का त्या स्वतंत्र ग्रामपंचायतीची आपल्याला गरज आहे. परंतु कालच अगदी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून कळलं की बऱ्याचदा कुठंतरी आपल्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु साहेब आपण 40 वर्ष त्या तांत्रिक अडचणी किती दिवस सांगणार आपण समाजाला? आमची विनंती अशी आहे का त्या तांत्रिक अडचणींना काहीतरी काळ ठरवून घ्या. 2 महिने 4 महिने पण 6 महिन्यात का होईना त्या ग्रामपंचायतीच्या फाईली क्लिअर व्हायला पाहिजेत. ही बिरसा ब्रिगेडची मागणी आहे. आणि त्या जर मान्य होत नसतील तर पुढच्या काळामध्ये पुनर्वसनच्या सर्व लोकांना घेऊन याच तहसीलदार ऑफिसमध्ये बिरसा ब्रिगेड उपोषणाचा मार्ग अवलंबल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमची कारणं काही असो, 40 वर्ष तुम्ही कारणं देणार काय? ही 40 वर्षाची कारणं आजही समाज बोलत नाही. समाज वाट पाहतोय का त्याला 40 वर्ष झाली, 41व्या वर्षी का होईना आम्हाला न्याय मिळेल. परंतु जर आमच्या शांततेचा फायदा कोणी घेत असेल तर इथून पुढे ही शांतता राहणार नाही. इथून पुढे समाज उपोषणाला बसेल म्हणजे बसेल. गावठाण जी आहे त्या गावठाणांची भूखंड मोजणी करून त्याच्यावरची अतिक्रमण हटवणे आपल्याला गरजेचे आहे. कारण शासनाला जागा दिला आदिवासींच्या पुनर्वसनाला आणि त्याचा वापर मात्र वेगळ्याच जागांसाठी चालू आहे. हे आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. जमिनी मिळाल्या नाहीत, त्यांना जमिनी देणं गरजेचं आहे. मोरमार साहेब, मला काल एक पुनर्वसनामधून फोन आला होता की 300 ते 350 लोकांना अजून जमिनीच मिळाल्या नाहीत, पण धरणात मात्र त्यांच्या जमिनी गेल्या. तर जर आकडा पुढे मागे असेल, 300 असेल किंवा 100 असेल, पण आपल्याला यांना जमिनी मिळवून देण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. कारण जी जमीन होती ती गेली, मिळणार होती ती मिळाली नाही, म्हणजे आज त्याच आदिवासींवर उपऱ्यासारखं राहायची व्यवस्था आपल्यामुळे आलेली आहे. खरं तर जसा शाश्वत विकास धरणांमुळे खालच्या भागाचा झाला, तो शाश्वत विकास आमचा व्हायला पाहिजे, ज्याचं काहीच आम्हाला दिसत नाही आहे. त्या शाश्वत विकासाची वाट आम्ही सगळेजण पाहत आहोत. सातबाऱ्यावर जे काही सातबारे तयार झाले, या सातबाऱ्यांवरती काही तांत्रिक चुका आहेत. खरं तर ह्या प्रशासनाने कधीच क्लिअर करायला पाहिजे होत्या, परंतु प्रशासन मात्र जोपर्यंत बोंबलत नाही तोपर्यंत काहीच करत नाही. म्हणून आदिवासी समाजाला विनंती आहे, शांत राहू नका, बोंबलायला सुरुवात करा. बोंबलल्याशिवाय काही सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. त्या तारीचं पाणी काहींच्या जमिनीला मिळत नाही. पुनर्वसन क्षेत्रात शौचालय, बस स्टँड, शाळा यांच्या दुरुस्त्या बाकी आहेत. वहिवाटीची तर एवढी प्रकरणं पेंडिंग आहेत का जर तहसीलदार साहेबांनी एक कॅम्प घेतला आणि त्या वहिवाटी 2 दिवसामध्ये काढून दिल्या तर अनेक लोकांचा मुख्य मार्ग रिकामा होणार आहे. त्यामुळे माझी तहसीलदार साहेबांना इथं बसलेल्या प्रत्येक पुढाऱ्यांना विनंती आहे का यामध्ये मध्यस्थी करून एक कॅम्प जर आपण लावला तर ही सगळी माहिती आपल्याजवळ डाटाने मिळेल आणि या माहितीवरती आपल्याला काम करता येईल. निश्चितपणे याच्या आधी सर्वांनी काम केलं असेल आणि काही कामं राहिली असतील तर ती राहिलेली कामं पूर्णत्वास नेणे हा बिरसा ब्रिगेडचा मार्ग आहे आणि तो मार्ग बिरसा ब्रिगेड अवलंबेल. आता जर मोर्चा पाहिला तर वरच्या भागातून माणसं कमी आली, पण पुनर्वसन क्षेत्रातून माणसं आली, कारण त्यांना बिरसा ब्रिगेड कडून अपेक्षा आहे आणि त्यांना शब्द देतो बिरसा ब्रिगेड तुमच्या पाठीशी पुढच्या काळात निश्चित उभी राहील आणि जोपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तुमच्या बरोबर उपोषणासहित सगळ्या मार्गांसाठी बिरसा ब्रिगेड नेहमी तुमच्या बरोबर उभी असते. कातकरी समाज अजूनही याच्यामुळे आपल्या मूळ व्यवस्थेमध्ये यायला मागे पुढे आहे. अगदी कालच आम्ही इंदिरानगर मध्ये गेलो होतो. इतर समाजाची तुलना केली, कातकरी समाज जर आपली तुलना केली तर आपण बऱ्यापैकी पुढे आलो आहोत आणि कातकरी समाज मागे आहे. ध्यानात ठेवा,
इथल्या व्यवस्थेला, इथल्या देशाच्या राज्यकर्त्यांना कातकरी संपवायचा नाही, महादेव कोळी संपवायचा नाही, इथला भिल्ल संपवायचा नाही, इथला ठाकरही संपवायचा नाही, त्यांना संपवायचा आहे तो आदिवासी. आणि हे सगळे जण मिळून आदिवासी तयार होतात. म्हणून आपापली भांडणं तंडणं विसरा आणि एकमेकांची जवळ असणाऱ्या 45 जमाती हातात हात घालून या, तेव्हाच तुमचा मार्गाचा विकास होणार आहे. त्यामुळे ह्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा ब्रिगेड सदैव इथून पुढे त्यांच्या पाठीशी उभी राहील. हा ठीक आहे, आम्हाला पोहोचायला खरं तर कातकरी समाजापर्यंत उशीर झालेला आहे. काही प्रकरणं आम्ही मिटवली, पण त्यांच्या मूळ गोष्टीवरती मात्र आम्हाला काम करता आलं नाही. पण इथून पुढे मात्र हे काम आम्ही नक्की करू. लिंबा, वस्पी आणि आडिवरे अशा 25 कुटुंबांकडे साहेब जागा आहे उपलब्ध, त्यांना घरकुलांची गरज आहे. जर आपण स्पेशल केस करून ती घरकुलं मंजूर केली तर लवकर ती घरामध्ये जातील. त्यामुळे याबाबत तहसीलदार आणि बीडीओ मॅडम या दोघांनाही विनंती आहे की याबाबत आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. फुलवडे, आंबेगाव जुना आणि ते तिथली काही कातकरी लोक आहेत ही सगळी फॉरेस्ट क्षेत्रामध्ये राहतात, पण वन हक्क दावे तिथले मंजूर करून आपण त्यांना तिथं घराला जागा देऊ शकतो. आणि त्याच्यासाठी जे काही प्रलंबित वन दावे असतील त्याच्यासाठी बिरसा ब्रिगेड पूर्णपणे त्याच्यासाठी काम करेल. आणि अजूनही काही ठिकाणी हे कातकरी बांधव तसेच राहत आहेत. त्या ठिकाणी जर एखादा व्यक्ती ती जमीन द्यायला तयार असेल तर आपण मात्र त्याच्यासाठी पाठपुरावा करून त्यांना खासगी जागा ही मिळवून देणे गरजेचे आहे. जी गोष्ट कातकरी समाजाची आहे तीच गोष्ट ठाकर समाजाची आहे. मागील अनेक काळांपासून त्या शिनवली गावचा सरपंच हा आदिवासी निवडून येतो, परंतु 5 वेळा उद्घाटन होऊन सुद्धा त्या चिंचेची वाडी या ठिकाणी जो रस्ता आहे चिंचेच्या वाडीचा, या चिंचेच्या वाडीच्या रस्त्याचा भूमिपूजनाचा नारळ 5 वेळा फोडला गेला, परंतु आज ताग आहे चिंचेच्या वाडीच्या रस्त्याचं काम झालं नाही. का काम होत नाही? हे काम प्रशासनाचं आहे. कोणी जर त्या ठिकाणी अतिक्रमण करत असेल तर त्याला बाजूला सारणे हे या प्रशासनाचं काम आहे. पण प्रशासन जर कोणाचं ऐकून हे सगळे तमाशे करीत असतील तर ते तमाशे बंद करण्याची वेळ आलेली आहे. कारण पुढील 8 दिवसात तहसीलदारांनी याच्यावर निर्णय नाही घेतला तर संपूर्ण ठाकर बांधवांना घेऊन बिरसा ब्रिगेड याच दारात उपोषणाला बसेल असा शब्द चिंचेच्या वाडीच्या ठाकर बांधवांना आहे माझा. कारण एवढे दिवस 5 वेळा उद्घाटन करून सुद्धा ठाकर बांधवांचा प्रश्न का मिटत नाही आहे? खरं तर यांच्या जन्म नोंदणीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. 1-2-4 दिवस 8 दिवस झाले ही जी कोळवाडीची ठाकरवाडी आहे त्या ठिकाणच्या 3-4 माता भगिनी आल्या होत्या का त्यांनी नोंद केलेली नाही जन्माची, आणि म्हणून आता त्यांना आधार कार्ड काढायचं आहे पण ते मिळत नाही कारण जन्माची नोंद नाही. त्यानंतर आदरणीय पीडीओ मॅडमला विनंती केल्यानंतर त्या पीडीओ मॅडमला मी बोललो की याच्यावर फक्त मार्ग सुचवा, चुका त्यांच्याकडून झाल्या असतील, तो समाज साक्षर नाही, पण तिथं नोंद करणे हे जशी त्यांची जबाबदारी आहे तशी आशा वर्करची सुद्धा जबाबदारी आहे. मग तुम्हाला जर रागत असेल तर तो आशा वर्करचा सुद्धा करा, कारण त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. मात्र मॅडमनी त्याच्यावर मार्ग काढला. तहसीलदार साहेबांशी बोलून पत्र देऊन एवढ्या 2-4 दिवसामध्ये त्यांची ती नोंदणी जी आहे ग्रामपंचायतला ती होऊन जाईल, आधार कार्ड मिळून जाईल. अशा ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बिरसा ब्रिगेडशी संपर्क साधा. याच्यासाठी आपण पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करू. खरं तर धनगर आरक्षण हा जाजवला मुद्दा आहे. खूप जण बोलले, मी तर का त्याच्यावर जास्त बोलणार नाही, पण ध्यानात ठेवा संविधान सर्वोच्च आहे. त्याचा धनगर करा, धनगड करा, ओरण धनगड करा, काही फरक पडत नाही. संविधान जे बाबासाहेबांनी लिहिले तेच तुम्हाला पाळावं लागेल. आणि इकडे मुख्यमंत्री किती बोंबलले तरी त्याचा फरक पडणार नाही, कारण संविधानामध्ये हायकोर्टामध्ये हा विषय कधीच टिकणार नाही. ही सगळी राजकारण चालू आहेत निवडणुकीची. जसं मराठा समाजाच्या आरक्षणाचं राजकारण झालं तसंच आज धनगर समाजाचं होत आहे. आणि त्यामुळे आपण याच्याबाबत विरोध नक्की केला पाहिजे, पण आपण आपली पातळी सोडायची नाही. कारण या बिरसा ब्रिगेडचा आदिवासी समाजाचा बाबासाहेबांवर आणि संविधानावर विश्वास आहे आणि ते कधी आपल्याला धोका देणार नाही. त्यामुळे यांनी किती बडबडलं तर ही सगळी निवडणुकीची राजकारण चालू आहे हे लक्षात ठेवून समाजाने काम करायला पाहिजे. कारण असंख्य पुरावे आहेत. साधा टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल तुम्ही एवढी वर्ष जाहीर करीत नाही, तिथंच समाजाला कळत आहे का तुमचा नक्की डाव काय आहे. खरं तर पेसा सवलती, पेसा कायद्यावरती खूप लोक बोलतात का तुम्ही पेसा कायद्यावरती जास्तच अंकुश ठेवायचा प्रयत्न करत आहात, तुम्ही पेसा कायदा जास्तच आडवा लावत आहात. परंतु माझं सर्व समाजाला सांगणं आहे पेसा कायदा हा तुमचा कवच आहे आणि त्याची जर कोणी पायमल्ली करत असेल तर पुढे येणाऱ्या काळामध्ये तुमचा विनाश नक्की आहे. पेसा कायद्याने आपण कोणाची अडवणूक करणार नाही, परंतु ती अडवणूक न करता त्या येणाऱ्या व्यक्तीने सुद्धा पेसा कायद्याचा मान ठेवणे एवढंच आमचं म्हणणं आहे.
आणि जर तुम्ही पेसा कायद्याचा मान ठेवणार नसाल तर आम्ही मात्र तुम्हाला त्या पेसा कायद्यापासून पेसा कायद्याला तुमच्या याला विरोध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरं तर खूप जणांना वाटतं का पेसा कायदा बळजबरीला जातो, पण तुम्हाला सांगतो की आज शिणवली गावचा सरपंच हा फक्त न फक्त पेसा कायदा आहे, पिंपळगावचा सुद्धा, निंब्याचा सुद्धा फक्त पेसा कायद्याचं तुम्हाला संरक्षण आहे म्हणून तिथला सरपंच आदिवासी आहे. या कोणाला वाटत असेल की आम्ही पेसा कायद्याचा दुरुपयोग करतो, जाहीर आव्हान आहे, मंतरचा सरपंच मला आदिवासी करून दाखवा, या दिवसानंतर पेसा कायद्याचं नाव काढणार नाही, तिथं करणार नाही. त्यामुळे आम्ही आमचा हक्क मागितल्याशिवाय राहणार नाही आणि तो हक्क आमचा आहे आणि तो तुम्हाला द्यावाच लागेल. सध्या कंत्राटीकरणावरती शासनानं बरंच काम चालवलेलं आहे. आज सगळी जण जर कंत्राटी केली तर आपले अनेक अधिकारी ही रसातळाला जातील, आपली पोरं रसातळाला जातील. त्यामुळे आपल्याला या सर्वाचा विचार करून येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा याच्या विरोधात काम करावं लागेल. आता मी अनेक प्रश्न मांडले, परंतु तुम्ही हा विचार कधी करणार आहात का गेले 40 वर्ष तुमचे हेच प्रश्न का प्रलंबित राहिले? कारण तुम्ही बोलतच नाही आहात, तुम्ही लढत नाही आहात, तुम्ही भांडत नाही आहात, तुम्ही फक्त तुमच्यामध्ये चर्चा करत आहात, पण तुम्ही रस्त्यावर उतरत नाही आहात, तुम्ही तुमचे अधिकार मागत नाही आहात, तुम्ही तुमचे हक्क मागत नाही आहात. आणि तुम्ही जोपर्यंत तुमचे अधिकार आणि हक्क मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते हक्क आणि ते अधिकार कोणी देणार नाही. आज 40 वर्ष जर तुम्हाला पाणी मिळत नसेल तर त्याला जबाबदार सुद्धा तुम्ही आहात. कारण 40 वर्षात समाजाला पाणी मिळावं म्हणून समाजाला काय केलं याचं उत्तर कोणाजवळ असेल तर मला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या पाण्यासाठी आपले अधिकार आणि आपले हक्क आपल्याला वापरावे लागतील. जे हक्क आणि अधिकार आपण वापरत नाही आहोत. त्यामुळे या अधिकारांची हक्कांची लढाई बिरसा ब्रिगेड लढत आहे. त्यामुळे माझी सर्व समाज बांधवांना लढत आहे की जर तरुण पोरं मिळून जर काहीतरी चांगलं काम करत असतील, आपल्या हक्कांची जाणीव करून देत असतील, अधिकारांची जाणीव करून देत असतील तर तुम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि तुम्ही राहाल ही माझी अपेक्षा आहे. खरं तर खूप काही बोललो, परत मुद्दा 40 वर्षावरती जातो मग अनेक प्रश्न परत येतो. परंतु यानंतर येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रश्न हे फक्त निवडणुकांच्या वेळेलाच हाताळले जातात. एकदा निवडणुका झाल्या का परत 5 वर्ष त्या प्रश्नावरती कोणीही बोलत नाही. माझा वैयक्तिक कोणावरही रोष नाही. सर्व राजकारणी फक्त त्याच वेळेला पाणी असेल, धरण असेल, पेसा कायदा असेल, रोजगार असेल, अशा सगळ्या गोष्टींवरती बोलतात. परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र त्याच्यावरती काम होत नाही. त्यामुळे इथून पुढे ध्यानात ठेवा, ज्या वेळेला निवडणुका येते, ज्या वेळेला हे सगळं बिगुल वाजेल, त्यावेळेला समाजाने डोकं उघडं, कान उघडे ठेवले पाहिजे आणि आपल्या जवळ असणाऱ्या मेंदूचा वापर केला पाहिजे. इथून पुढे एकच लक्षात ठेवा, जो आदिवासी हित की बात करेगा वही आदिवासी पे राज करेगा. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.